शनी जयंती हा अत्यंत पवित्र आणि महत्त्वाचा दिवस मानला जातो. या दिवशी भगवान शनिदेवांचा जन्म झाला आहे. शनिदेव हे कर्माचे देवता आहेत. प्रत्येक व्यक्तीला त्यांच्या कर्मानुसार फळं देण्याचे कार्य शनिदेव करत असतात. त्यामुळे शनी जयंतीच्या दिवशी काही विशेष नियम जर का पाळल्यास जीवनातील संकटे कमी होतात आणि शनिदेवांची कृपा प्राप्ती होते. शनी जयंतीला काय करावे? शनिदेवांची पूजा करा. सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ काळे किंवा निळे वस्त्र परिधान करा. शनिदेवांच्या मूर्तीसमोर तिळाच्या तेलाचा दिवा लावा आणि ओम शं शनैश्चराय नमः या मंत्राचा जप करा. नंतर दुसरा आहे पिंपळाच्या झाडाची पूजा करा. शनी जयंतीला पिंपळाच्या झाडाला पाणी अर्पण करून 7 प्रदक्षिणा घालणे शुभ मानले जाते. यामुळे शनी दोष कमी होतो असे मानले जाते. तिसरा आहे गरिबांना दान करा. काळे तीळ, उडीद डाळ, काळे कपडे, चप्पल किंवा अन्नदान केल्याने शनिदेव प्रसन्न होतात. विशेषतः गरजू लोकांना मदत करणे अत्यंत पुण्यकारक मानले जाते. चौथा आहे हनुमान चालीसा पठण करा. शनिदेवांना प्रसन्न करण्यासाठी हनुमानजींची उपासना खूप प्रभावी ठरली जाते. त्यामुळे हनुमान चालीसा किंवा सुंदरकांड वाचन करावे. पाचवा आहे शांत आणि संयमी राहा. या दिवशी राग, भांडण किंवा वाईट विचार टाळा. शांत मनाने देवाची भक्ती केल्यास सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. शनी जयंतीला काय करू नये हे लक्षात घ्या. कोणाचाही अपमान करू नका. गरीब, वृद्ध किंवा दुर्बल लोकांचा अपमान करणे शनिदेवांना अजिबात आवडत नाही. मांस आणि मद्य सेवन करणे टाळावे. या दिवशी सात्विक आहार घ्यावा. मांसाहार आणि मद्यपान टाळल्याने मन शुद्ध राहते. खोटे बोलू नये. फसवणूक, खोटेपणा आणि चुकीची कामे शनिदेवांच्या रागाचे कारक ठरू शकतात. झाडांना हानी पोहोचवू नका. विशेषतः पिंपळाचे झाड कापणे किंवा नुकसान करणे अशुभ मानले जाते. कोणाचे मन दुखवू नका. शनिदेव कर्मानुसार फळं देतात. त्यामुळे या दिवशी सर्वांशी प्रेमाने आणि नम्रतेने वागावे. शनी जयंती हा फक्त पूजा करण्याचा दिवस नसून आपल्या कर्माचा विचार करण्याचा दिवस आहे. चांगले कर्म, दान, सेवा आणि भक्ती यामुळे शनिदेवांची कृपा प्राप्त होते. श्रद्धेने आणि नियमाने पूजा केल्यास जीवनातील अडचणी कमी होऊन सुख समृद्धी प्राप्त होते.